प्रपद्ये श्रीराम शरणं प्रपद्ये। जयांचे केले स्मरण होय सकल विद्येच्या अधिकारी ते बंधू श्री सद्गुरु चरण ते नमस्कार होणे आता। राम म्हणता रामची होई जे पदी बैसुनी पदवी घेजे आयसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवनी पाहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संप्रदायाचे कळस येहू निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय महाराजांनी अभंगाद्वारे मांडलेला आहे। परमार्थ करत असताना देवाची भक्ती करत असताना माणसाला जर ध्यास लागला एखाद्या गोष्टीचा जर ध्यास लागला तर त्या ध्यासासारखा माणसाची गती होत असते। संसाराचा जर ध्यास लागला तर तद्रूपता संसारासंग येते। देवाचा जर ध्यास लागला तर तद्रूपता देवासंग वाढते आणि देवासंग तद्रूपता जर वाढली तर संसाराचा माणूस संसार सुखाने करतोय पण संसारात अजिबात त्याला रस वाटत नाही देवाच्या मुळे। आणि हे लोकांच्या म्हणण्यानं नाही शास्त्राच्या म्हणण्यानं नाही कुणाच्या म्हणण्यानं नाही तर मी स्वतःच्या अनुभवाने सांगत आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे। असा सरळ सरळ शब्दशः अर्थ महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे। विठ्ठला मौजे मदनापूर या गावी याच वर्षी हरिनाम सप्ताह सुरुवात होऊन आज जवळपास 6वा दिवस 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा गावकऱ्याच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। माझा काही परिचय आपल्याला द्यायची गरज नाही, आपल्याच परिसरामधला समजायचा ओळखीचा। या हरिनाम सप्ताहासाठी या ठिकाणी लाभलेले गुरुजन गायक मंडळी
या हरिनाम सप्ताहामध्ये या कीर्तनासाठी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण प्रेमसिंग महाराज, हरिभक्तपरायण नरसिंह महाराज, आमचे बापूराव मामा, आमचे दिगंबर मामा पिंपरीकर, असे सर्व वरिष्ठ मंडळी, तसेच दुरून आलेले आपल्या परिसरामध्ये मृदंग वादक, मृदंगाचार्य कार्तिक महाराज, दिगंबर महाराज पुसतकर, ते चौरे महाराज विश्वनाथ चौरे, बैराम, आमचे संधी इंडियाचे सहकारी नागरगोजी मामा, आमचे वडील बंधू विष्णू गुरुजी, आमच्या गावातून आलेले गंगाधर चाटे आणि गीते, असे हे सर्व गुरुजन गायक मंडळी आणि सर्वजण उपस्थित सर्व श्रोतावर्ग. सर्वांच्या या ठिकाणी काही नावं घेणं होत नाही, पण श्रोत्याला वाटलं पाहिजे आम्हाला बी काही विचारलं पाहिजे, कारण तुम्ही ऐकायलाच नसता तर इथं महाराजाला कोण विचारणार आहे? ऐकणार आहे म्हणून वक्त्याला किंमत आहे, देव आहे, भक्त आहे म्हणून देवाला किंमत आहे, तसं ऐकणारही पाहिजेत ना. फक्त एवढंच करायचं आहे, ऐकताना हरिनाम सप्ताह सुरुवात आपल्याला इथं या ठिकाणी जवळपास पहिलंच वर्ष म्हणायला हरकत नाही. काय अगोदर झाले? पहिलं वर्ष. आणि खरं पाहिलं तर हरिनाम सप्ताहाची सुरुवात, हरिनाम सप्ताह कशासाठी? लक्ष्मण शक्ती आयोजित केली. आम्ही पहिले या गावामध्ये येत होतो, पहिलं श्रावण महिन्यामध्ये पोथी, त्या पोथीची सांगता, सालामध्ये एखाद्या शक्तीचा कार्यक्रम. खरं पाहिलं तर ह्या समजा गोष्टी कशासाठी? तुम्हाला मला प्रत्येकाला देवाची आवड निर्माण होण्यासाठी. कारण संसारामध्ये देवाची आवड निर्माण होत माणसाची एक वृत्ती आहे, प्रत्येक माणसाची, तुमची माझी प्रत्येकाची वृत्ती आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही आम्ही करत गेलो तर तिच्या संग माणूस तद्रूप होतो. सतत 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 एखादी गोष्ट अहोरात्र ध्यान संसारात असल्यामुळं प्रत्येकजण संसाराकडे तद्रूप आहे. आज बदनापूर गावामध्ये 6 दिवस होऊन गेले सप्त्याला. आज प्रत्येका जणाला आवड लागली. सप्ताह झाला काला की दुसऱ्या दिवशी गावात काय वस पडल्यासारखं वाटते. त्याचं कारण काय? त्याचं कारण 7 दिवस 8 दिवस आपण नामस्मरण ऐकलं, त्याचं गुणगान केलं, श्रवण केलं आणि संसारातून थोडं आलिप्त होऊन परमार्थाकडे द्रुत झालं. ध्यास परमार्थाचा वाढला. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, पुन्हा थोडं विस्मरण पडते. कारण माणसाकडे एक स्वभाव काय आहे माणसाचा? स्मरणही आहे, कमी करायचा, कमी करा, स्पष्टता द्यावं. माणसाकडे स्मरणही आहे आणि स्मरणाला लागून विस्मरणही आहे. आठवणी आहे आणि नाठवणी आहे. स्मरण विस्मरण. आता स्मरण विस्मरणाची व्याख्या अशी आलेली आहे दासबोधामध्ये. स्मरण म्हणजे देव, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. 2 भाग झाले, एकीकडे देव आणि एकीकडे दानव. तिसरी गोष्ट सांगितली, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. कधी स्मरण आणि कधी विस्मरण हे माणसाचा मानसिक स्वभाव आहे. सतत स्मरण राहत नाही. त्याच्याकडे दुसरी अशी गोष्ट आहे, स्मरण म्हणजे आठवण. पण कशाची? कशाची आठवण? चांगल्या गोष्टीची, परमार्थाची, देवाची आठवण, सत्कर्माची आठवण, सतत सतत चांगल्या गोष्टीची आठवण. आणि जर का संसाराची आठवण येत राहिली त्याला स्मरण म्हणत नाही. आपल्याकडे एक शब्द आला बघा, नामस्मरण. नामस्मरण म्हणजे आधी नाम जोडलंय, पण नाम आणि स्मरण हे वेगळ्या गोष्टी. स्मरण करायचंय पण कशाचं? नामाचं. नामाचं स्मरण होत असेल
मध्ये आलाय आणि गेल्या 7 दिवसामध्ये आपल्याकडून काय घडलंय? नामस्मरण घडलंय. वाचन घडत असेल, कानानं घडत असेल, मनानं घडत असेल, इंद्रियानं घडत असेल. आणि नाम जसं इंद्रियानं घडलंय तशी ह्याची तद्रूपता वाढत चालते. परमार्थामध्ये संसारामध्ये माणसाला परिस्थिती भक्कम पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? बोलत चला. झोपला का? हा, कारण बोलत जमतंय. संसारामध्ये माणसाची परिस्थिती भक्कम व्हावी वाटते. काय पाहिजे? परिस्थिती. आणि संसाराची प्रत्येक गोष्ट ही माणसाला परिस्थिती शिकवित असते. परिस्थिती. तसं संसारात जशी परिस्थितीला महत्व आहे तसं परमार्थामध्ये माणसाच्या मनस्थितीला महत्व आहे. संसारातली परिस्थिती संसार उत्तमात उत्तम शेवटलापर्यंत घेऊन जाते आणि परमार्थातली मनस्थिती एका दिवशी माणसाचा देवच करते. महत्व कशाला आहे? मनस्थितीला. बसायला समजेल ना, आपण मंदिरात बसलो, ध्यान देत आहोत, मन जर फिरत असेल तर किती वेळ कीर्तन ऐकलं याला काही अर्थ नाही. मग घरी एखाद्या वेळेस घरी झोपलं एखादी माणूस बाजावर आरामशीर वारवसाला बाहेर जरी तुम्ही म्हणसाल त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत. जर त्याने कीर्तन तिथं ऐकत असेल ना, आपण इथून जर शेतात गेला असता तर त्यानं भाग्यवान आहे. तुका म्हणे देण असेल तर मन आहे. बाकीच्या कोणत्याही गोष्टी नाही केल्या तर चालत्या म्हणले तुकाराम महाराज, पण मनाला प्रसन्न ठेवा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. कारण मनाकडे प्रसन्नता आली पाहिजे आणि मनाकडे प्रसन्न बाकीच्या गोष्टीने कधीच येत नाही. किती संसार करत चला, किती संसार करत चला, संसारात मन प्रसन्न राहील याची शाश्वती नाही. संसारात थोडीही गोष्ट आपल्या मनाच्या विरोधात गेली तर ती दुःखाला कारण ठरते. दुःखाला न होता मनासारिखे दुःख मोठे. कारण आपल्या मनासारखं जर झालं नाही तर माणसाला दुःखाला कारण समोर जावं लागते. आणि परमार्थामध्ये मनाला एक शिकवण भेटत्या. काय शिकवण भेटत्या? सकळ करणे जगदीशाची, इथे कमीत काय मानवाची. देव करणारा आहे ही माणसाची मनस्थिती वाढत चालते. जोपर्यंत आपले कर्म, आपला योगक्षम मी करता जर म्हणून आपण धरला होता, आपल्याला प्रत्येक गोष्टीला दुःखाला समोर जावं लागते. आणि तीच मनस्थिती जर लावली, करणारी प्रत्येक गोष्ट देव करायलाय, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक योगक्षम देव चालवालाय, ही जर माणसाची धारणा वाढीस लागली तर संसारात कितीही मोठं दुःख एका मनाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून परमार्थात काय लागते? मनस्थिती. संसारात परिस्थिती आणि परमार्थामध्ये मनस्थिती. ध्यानात ठेवा. तसं संसारामध्ये माणसाला विसंगती जमत नाही. काय जमत नाही? संसारात विसंगती जमत नाही. नवरा पूर्वेकडे झाला आणि बायको पश्चिमेकडे झाल्या. संसार कधीला जात? पूर्वेकडे जाणं आणि पश्चिमेकडे जाणं कळते का? आणखी सोप्या भाषेत, नवरा जर चीच म्हणालाय
तर बायको काय मागायला? दोघांचाही शब्द जरी एकच आला तर जमलं. आणि विरोधाभास जर असेल तर संसार सुखाचा होत, संसार शेवटाला जात. सकाळी उठल्यापासून भांडण झाल्याशिवाय राहत. महत्वाचं आहे. मग साधू संत समज साधक आहे ते काय संसार करतात राहील का? संसार केलाय पण एकमेकाला पूरक होऊन. बायकोचं एखाद्यास काय चुकलं तर नवऱ्यानं समजून घेण्याची भाषा आली पाहिजे. नवऱ्याचं काय चुकलं तर बायकोनं समजून घेण्याची भाषा आली पाहिजे. परमार्थाचं तेच तर खरं सुख आहे. कबीराला एक जण भेटला कबीरदासासारख्या संताला म्हणलं काय हो म्हणले महाराज, खायची ते तेवढी काय तुमच्यात रायटा आहे म्हणले, परिस्थिती नाजूकच आहे. असं असताना मी कधीही बघलं तर आमच्याकडे समजा असतानाही आम्हाला कधी मनाला समाधान नाही. आणि तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा संसारामध्ये खूपच समाधानी. असं का बरं? ते म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर पाहिजे का? काय हरकत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या या म्हणजे उद्या. तो विचार करा. दुसऱ्या दिवशी कबीराकडे गेला आणि कबीर महाराज शेले बिहू लागले होते. त्याचं काम होतं. असाच उन्हाळा होता, एप्रिल महिना, मे महिन्याचा कडक ऊन. दुपारच्या वेळेला ते विचारणारा प्रश्न विचारणारा येऊन बसला पुण्यामध्ये जवळ आला. कबीर महाराजांचं काम चालू होतं. कबीरानं पत्नीला सांगितलं म्हणजे कागं ऐकलीस का? म्हणजे अतिथी आलेत त्याच्यासाठी चहा घेऊन ये. आणि हो एवढं कर, मला थोडं दिसणार गेलंय, येताना चिमणी घेऊन ये, दिवा लावून घेऊन ये. बायकोनं दिवा लावून आणला, चहा करायला गेली. बसलं होतं समोर. हे म्हणालंय त्याच्या मनामध्ये कडकच्या कडक ऊन पडलंय, चांगला उजेडच्या उजेड पडलाय आणि ह्याला चिमणी लावून आणायला लावलंय आणि त्या बी बाईनं मुकाट्यानं आणून दिल्या. काय विचित्रच वाग नाही मामला याच. थोड्या वेळानं पत्नीने चहा आणला, दोघांना चहा दिला. चहा मध्ये साखर नव्हती. कबीरानं चहा पेत राहिले आणि पत्नीला म्हणले वा काय चहा केला, काय छान चहा केला. हे ना चहाचा पहिला कोण घेतला म्हणला हे काय येड आहे की काय, साखर नाही काय नाही, बायकोची स्तुती करायला म्हणजे काय छान चहा केला, काय छान चहा केला. त्यानं कसा बसा रड्याच्या खाली उतरला. थोड्या वेळानं कबीराचं काम कबीरानं सुरू केलं आणि हे मात्र काहीच बोलायला तयार नाही. कबीरानंच विचारलं म्हणजे का हो काहीतरी विचारायला आलो होता तुम्ही? काय विचारू म्हणले? तुमचं वागणं विचित्र दिसायला म्हणजे मला. म्हणजे काय झालं? चांगला भक्त प्रकाश पडलेला आहे, एप्रिल मे महिन्यामधलं ऊन असतानाही तुम्ही ते दिवा लावून मागितला म्हणले, बायकोनं मुकाट्याने दिवा आणून दिला म्हणले. सपक चहा होता म्हणले, त्याच्या चाकरचा पत्ता नव्हता म्हणले, तरी काय चांगला चहा केला, बायकोची स्तुती करावं म्हणले. कबीर म्हणले तुम्हाला कालचा प्रश्न तुमचा तेच होता की संसारामध्ये असताना जेमतेम तुमची परिस्थिती असतानाही तुम्ही इतके सुखाचे दिसता, इतके समाधानी दिसता, असं तुमचा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असं म्हणजे आता का सांगू? मी माझ्या मनात अशी समज निर्माण केली म्हणले की चहामध्ये पत्नीने साखर टाकली असेल किंवा नसेल, एखाद्या वेळेस तिथं चूक झाली असेल, तिचं दुर्लक्ष झाले असेल, म्हणून मी तिला हटकून तिची स्तुती केली म्हणले. पत्नीला बोलून घेतलं आणि पत्नीला विचारलं म्हणले का ग मी चिमणी मागितल्या तू पाडलीस? मला काय म्हणले मालकाची आज्ञा म्हणले, मला तुम्हाला दिसणार गेलंय, काय दिसायलंय काय, मला तेव्हा काही गरज नव्हती. मला वाटू लागलं मालकाला काहीतरी काम पडलंय म्हणून माझं मी लावून आले, माझं काम होतं म्हणजे. कबीरानं सांगितलं त्याला हे आमच्या समाधानाचं उत्तर आहे. नवऱ्यानं समजून घेतलं पाहिजे की बायको काहीतरी चुकली असेल, तिचं दुर्लक्ष झालं असं
व्यापामध्ये, आणि बायकोनं समजून घेतलं पाहिजे की नवऱ्याचं काहीतरी चुकलं तर त्याचंही काहीतरी कामाच्या कामामध्ये नजर अंदाजानं काहीतरी चुकलं असं ती समजून जर दोघांकडून उभी टाकली तर संसार समाधानाचा होते, सुखाचा होते.